तर या क्षणाची मोठी बातमी, अंबादास दानवे हे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, यावर आता आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यातून शिक्कामोर्तब झालंय। अंबादास दानवे हे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार आहेत। आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केलेली आहे। त्यामुळे हा जो सस्पेन्स होता, मवियाचा उमेदवार नेमका कोण असणार याच्यावरून आता पडदा उठलेला आहे आणि अंबादास दानवे हेच ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार असणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अंबादास दानवे यांची यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनानंतर मुदत संपलेली होती आणि त्यानंतर अंबादास दानवेंना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेला आहे आणि आदित्य ठाकरेंनी त्याची औपचारिक घोषणा केलेली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा समोर येत होती। मवियातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनीच या ठिकाणी जावं अशी इच्छा व्यक्त केली होती। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट समोर येते, त्यानुसार अंबादास दानवे यांचं नाव आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी स्वतः माध्यमांसमोर येत याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे हे विधान परिषदेवर जाणार आहेत। आता या घोषणेचे नेमके पुढच्या 24 तासात काय पडसाद उमटतात हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। या क्षणाची ही महत्त्वाची विधान परिषद में महाविकास अघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार रहेंगे। देऊ का आता जी आता झालं ना तेच। विधान परिषद में महाविकास अघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार रहेंगे। देऊ का आता जी